नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। मी इथं गॅसवरती गॅस चालू करून दूध ठेवलेलं आहे। 1 लिटर दूध आहे। आपण याची बासुंदी करणार आहोत, डाळिंबी बासुंदी करणार आहोत। इथे डाळिंब घेतलेले आहेत, त्या डाळिंबीला मी स्वच्छ धुतले आहे आणि याचे दाणे एकीकडे काढून घेऊया, सोलून घेऊया याला डाळिंबीला। हे बघू शकता डाळिंब आहेत, 3 डाळिंब आहेत। आता याला साफ करून घेते, सोलून वगैरे घेते। हे बघा दूध कसं उकळलेलं आहे, आपलं मस्त उकळले, बघू शकते। हे बघा आपल्याला असं चमचा घालून पळी घालून असं हलवतच राहावं लागेल, कारण दूध वर येईल, ओतू जाईल ना, त्यासाठी आपल्याला बारीक गॅस करायचा आणि असं हलवत राहायचं जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत हलवायचं। हे बघू शकता आपलं दूध कसं वर यायले बघा। मी थोडा वेळ हलवले नाही तर हे काय आलं ना वर, हे का, त्यासाठी आपल्याला असं फिरवतच राहणार आहे चमचा, असं हलवून घेते। मस्त लागते आपली डाळिंबी बासुंदी, छान लागते। नक्की ट्राय करा तुम्ही, तुमच्या मुलांसाठी करून द्या। हे बघा आपले डाळिंब सोलून घेऊन झालेले आहेत, तयार आहेत, बघू शकते। हे बघा आपल्या दुधाचा रंग बदललेला आहे, बघू शकता तुम्ही, थोडासा लालसर वाणाचा झालेला आहे। झाला आता थोडा वेळच आहे। आता हे डाळिंब सोललेली फ्रीजमध्ये ठेवून घेते थंड व्हायला। हे बघा आपलं दूध असं घट्ट झालेलं आहे, हे बघा गाठोळ्या गाठोळ्या आलेल्या आहेत, गाठोळ्या गाठोळ्या आलेले आहेत। हे बघा घट्ट झालेलं आहे आपलं दूध। ह्यामध्ये आपण इलायची पावडर टाकून घेऊ, इलायची टाकलेली आहे, काजूचे तुकडे आहेत। आणखीन 1-2 मिनिटं शिजू देते आणि साखर टाकते याच्यामध्ये। हे बघा आणखीन 1-2 मिनिटं शिजू देते। रेडी झालेलं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडंसं साखर टाकून घेते। साखर थोडीच पाहिजे, कारण खूप गोड होईल ना, त्यासाठी साखर थोडी कमीच टाकते। देवाला प्रसाद देऊन देते। हे बघा मी थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवले होते, आता थंड झालेलं आहे। आता करून घेऊया आपण। हे बघा मी वाट्यामध्ये अगोदर थोडी थोडी डाळिंब टाकत आहे। हे असं टाकायचं, हे आपली बासुंदी टाकायची आणि ही आपली डाळिंबी बासुंदी आहे। हे गरम असताना टाकले ना मग रंग डाळिंबीसारखा होतो, म्हणून थंड झालं की टाकायचं। तुम्हाला जशी आवडते तशी, शिजत आल्यानंतर 1 उकळीसाठी तुम्ही टाकून घेऊ शकता डाळिंब। हे मस्त दिसायला एवढा रंग। हे बघा मी साधी वाटी भरत आहे, कोणाला नाही आवडलं तर कोणी खाऊ शकतात, आवडल्यास मी टाकून देते त्यांना। हे बघा आपली बासुंदी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। मस्त लगे कलर आलेला आहे आपल्या बासुंदीला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।